नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप या आपल्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला ॲपला मेसेज आलेले आहे आणि मी पण रोज आमच्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांमध्ये पण रोज असतो. त्यांच्यामधून पण एक मेसेज येतोय, की "सर खरंच पोलीस भरती होणार आहे का या 2025 ला वगैरे?" असे मला खूप सारे विद्यार्थी विचारताय. तर त्याच्यावरच आज एक व्हिडिओ आहे महत्त्वाचा, की खरंच पोलीस भरती होणार का? हेच आपलं टायटल आहे. मिशन पोलीस भरती 2025. ओके. हे बघा, माझं एक म्हणणं आहे, की भरती ती आत्ता निघाली, तर तुला शुअर गॅरंटी आहे का माझं या भरतीत काम लगेच होईल? उद्या जरी अर्ज सुटले तरी माझं काम होईल का? ह्या गोष्टीला सगळ्यात पहिले स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, की उद्या जरी जाहिरात आली ना, की माझं काम होतंय का? मग तुम्ही पुढच्या गोष्टीसाठी तयार राहू शकता. पण माझं एक म्हणणं आहे, की तुम्ही ह्या गोष्टींच्या किंवा ह्या विद्यार्थ्यांच्या मागे लागू नका, की खरंच पोलीस भरती होणार आहे का? 100% होणार आहे की. हे बघा, राज्यांनी 15,600 ती जे पद आहे ना, हे मंजूर केलेले हे त्यांना भरायचे. हे ते भरणार आहे. आता मेन उद्देश काय माहिती का? या 15,631 मध्ये तू आहे की नाहीये? तर तुम्ही आहे की नाही हा मोठा उद्देश आहे किंवा हा मोठा प्रश्न आहे. याच्यावर काम करायचंय. तुम्ही या गोष्टीच्या मागे अजिबात लागू नका. हे बघा, मला मान्य आहे, की असं अनाउन्समेंट बऱ्याच झाली, पेपरला वगैरे आलं. पण पुढच्या महिन्यामध्ये अर्ज सुटण्याची दाट शक्यता आहे. 100% अर्ज पडणार पुढच्या महिन्यामध्ये. ओके. पण तुम्ही तयार राहा. तुम्ही काय ना आता बघा खरंच पोलीस भरती आहे का? आणि नवीन विद्यार्थ्यांनी काय अभ्यास करावा किंवा ज्या विद्यार्थ्यांचा 60 मार्काचा स्कोर आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा 50 मार्काचा स्कोर आहे येतोय पेपरला, अशा विद्यार्थ्यांनी काय अभ्यास करावा ना, याच्यावर आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मी समाधान बोर आज तुमच्यासाठी या गोष्टी घेऊन आलोय. ओके. बघा कसा अभ्यास करायचा किंवा नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का? जास्त मोठे लेक्चर नाही करायचे. जे मोठे-मोठे लेक्चर आहे ना, ते अजिबात नाही करायचे. जे तुम्ही ना करता ना 1-1, 2-2 तासाचे किंवा 5-5 तासाचे लेक्चर करता त्याच्याने तुमची प्रोग्रेस होणार नाही. तुम्ही ना शॉर्टकट लेक्चर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का? मी जे पोलीस भरतीला शिकवतो ना मराठी व्याकरण, पोलीस भरती मी डायरेक्ट तुम्हाला शब्द वापरला इथं हां. शब्दशः अर्थ घ्या माझा. बिनधास्त घ्या. निश्चिंत राहा. काही टेन्शन नाही. अजिबात खोटं बोलत नाही. 1% पण नाही. कारण खोटं बोलायला तुमचं आयुष्य आहे. तुम्ही माझा व्हिडिओ बघताय म्हणजे काहीतरी तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ बघताय. बरोबर ना? मग तुमच्या याच्यासोबत मी का खेळू? म्हणून मी डायरेक्ट शब्द काय वापरलाय? पोलीस भरती. ते पोलीस भरतीला मराठी व्याकरण येतं रे. याच्यावर माझी खूप चांगली कमांड आहे. 100% इतकी चांगली कमांड आहे ना, की मी याच्यावरचा मार्क जाऊनच देत नाही मराठी व्याकरणचा. माझी बॅच पूर्ण नव्हती तरी पुणे कारागृह 18 प्रश्न आले होते. आता बॅच पूर्ण झाली. बरोबर ना? याच्यामध्ये आता आम्ही अजून काय चालू करणार आहे माहिती आहे? डायरेक्ट मराठी व्याकरणाचे 100 प्रश्न ॲपला टाकून देणार आहे. 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका ही टाकायचं आमचा सध्याला प्लॅनिंग आहे. प्रश्नपत्रिका पण रेडी आहे. या तुम्हाला देणार आहे आम्ही. जर हे बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो माझ्या मागच्या लेक्चरला पण तुम्ही बघितलं असेल एका जागेसाठी जर 100 अर्ज येत आहे एका जागेसाठी तर आपल्याला 99 लोकांपेक्षा काय करावं लागेल काहीतरी आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागेल तेव्हा आपण ठरणारे 100 हवे तेव्हा आपण ठरवू ते एक तो जो आहे ना वेगळा तो आपल्याला म्हणजे सगळे लोक मराठी व्याकरणाचा अभ्यास कसा करता माहिती का प्रश्नपत्रिकेमधले 25 प्रश्न वाचून घेता किती 25 प्रश्न मी तुम्हाला 100 प्रश्न देणार आहे डायरेक्ट म्हणजे तुम्ही यांच्यापेक्षा 3 पट पुढे पण जर बॅच घेतली नसेल तर मात्र 3 पट तुम्ही मागे हा हे पण लक्षात ठेवा कारण मी जे सांगतोय ते माझे फीडबॅक वगैरे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगणार मी काय फीडबॅक मराठीचे किंवा कोणत्या भाषेमध्ये तर एकदम सोप्या भाषेत शिकवतो जीकेचा जे भरतीला येणार तेच आहे अजिबात डीप मध्ये जात नाही जे आहे ते क्लिअर सांगतो डीप मध्ये जायची गरजच नाही ना रे आपल्याला जर वर येत आहे ना जे महत्वाचं आहे ना ही लेवल पकड ना तू कशाला एवढा खाली जाता हा कशाला एवढे डीप मधले पुस्तक वापरायचे काही गरज नाही तुम्हाला नोट्स पण देईल मी त्यासाठी तुम्हाला आहे ना हे बघा ही बॅच करावं लागेल तुम्हाला जे नवीन आहे त्यांसाठी किंवा ज्या विद्यार्थ्यांचे मार्कच वाढत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना 349 रुपये खर्च करावे लागतील काहीच नाही 999 किंमत आहे आणि जी बॅचची क्वालिटी ना त्या बॅचच्या क्वालिटी समोर आहे 349 रुपये कमी मला विद्यार्थ्यांची हे पण मेसेज आहे बरेचसे लोक म्हणतात सर तुम्ही 349 का ठेवता तुम्ही वाढवा याच्यामधली फी पण नाही ते आपल्याला कसं आहे ना जी बॅचची क्वालिटी आहे त्या अजून याच्यामध्ये वाढवू शकतो आपण पण तुम्हाला परवडतंय ना मग ठीक आहे हरकत नाहीये आणि एकदाच खर्च करायचे 6 महिने अनलिमिटेड व्ह्यू आहे
एवढंच आहे ना तुम्हाला. हे बघा, प्रत्येक विषयाचे जीकेचे 500 वन लाईनर दिले वर्कबुक पॅटर्न मध्ये, झेरॉक्स मारू शकतो. झेरॉक्स मारायचे आणि ते लिहायचे तुम्हाला. एवढंच करायचं, बाकी याच्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही तुम्हाला. एवढं जर केलं ना तुम्ही, 500 असे एकूण 3000 प्लस आपण वन लाईनर दिले होते, जे ह्या बॅच मध्ये कन्सिडर केलं नव्हतं, पण भरतीचं वातावरण बघता देऊन टाकले. आता मराठी व्याकरणाची देखील 100 मार्काची डायरेक्ट प्रश्नपत्रिका अपलोड करणारे लेक्चर झाल्याच्या नंतर. फक्त तुम्हाला एकदाच विश्वास ठेवायचा, बॅच करा. डेमो लेक्चर आहे, डेमो लेक्चर करा आणि मग नंतर तुम्ही बॅच घ्या, काही हरकत नाही. ओके, ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर प्ले स्टोअरला जायचं, लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं. ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला इथं जी काय माहिती आहे ती माहिती भरायची आणि संपूर्ण पोलीस भरती बॅच जी आहे ती सिलेक्ट करायची. नाही समजलं काही टेन्शन घेऊ नको, ॲपची लिंक सापडत नाही, मी आहे इथं. 8329603029 हा माझा नंबर आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज कर किंवा बिंदास कॉल कर. मी 100% मी कॉलला पण रिप्लाय देतो आणि तुमच्या व्हॉट्सअपच्या मेसेजला पण रिप्लाय देतो. ओके, आता नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं तर नवीन विद्यार्थ्यांनी काय करा माहिती का, आता आपली बॅच काही जास्त मोठी नाही. सगळ्यात पहिले हा मुद्दा आहे, ती कव्हर होणारी बॅच आहे. फक्त तुम्हाला डेली लेक्चर करावं लागेल, रोज करावं लागेल, सातत्याने करावं लागेल, तेव्हा तुमचं आहे ना हे कव्हर होणार आहे. अजून वेळ गेलेली आहे का? नाही ना, वेळ नाही गेली, वेळ आहे अजून. सिलेबस कव्हर करा सगळ्यात पहिला मुद्दा काय माहिती का, जो बॅच मध्ये दिलाय ना तो सिलेबस करा. पुस्तकात करायला जाणार ना तर होणार नाही, नोट्स निघणार नाही. मग बॅच मधनं सिलेबस कव्हर करा. ओके, सिलेबस करता करता आता टॉपिकची टेस्ट असणार एखादी, त्या टेस्ट वगैरे सोडवा ज्या पोलीस भरतीला येऊन गेलेल्या त्या, आणि आपण ज्या काही प्रश्नपत्रिका देतोय त्या प्रश्नपत्रिका आपण करत चला. याच्याने तुमचा काय होणार ना, मार्क वाढणार. याच्याने तुमचे काय होणार, मार्क वाढणार पेपरचे 100%. ह्या अजिबात या गोष्टीवर जाऊ नका, भरती आहे का नाहीये, मी नवीन आहे, मी कसा करू, माझा तर अभ्यासच नाही. अरे निगेटिव्ह आहे या गोष्टी ज्या आहे ना, हे निगेटिव्ह विचार करताय. पहिल्या प्रयत्नामध्ये पोलीस होता येतं, कोण म्हटलं नाही होता येत. जर तुमच्या मनगटात ताकद असेल आणि जर तुमच्या जर जिद्द असेल ना, जिद्द, तर तुम्ही ह्या जगातली अशक्य गोष्ट पण शक्य करू शकता. फक्त तुमच्या विचारात दम पाहिजे, तुमच्या मनगटात ताकद पाहिजे आणि इथं परफॉर्मन्स इथं ठेवायचा, कुठं डोक्यामध्ये ठेवायचा. अजिबात नाही माझ्याकडे बूट नाही मग मला पळता येत नाही 1600, माझ्याकडं 800, आमच्याकडे ट्रॅक नाही आहे, आम्ही ग्रामीण भागात आहे, हे सगळं चुकीचं आहे. हे तुम्ही लोक तुम्हाला हे करता. इथं ठेवायचं, मला व्हायचंय मग व्हायचंय बस, आणि डोळे बंद करायचे. 2 मिनिटं तुमच्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा, पेटून उठायचं आणि जे अभ्यास करायचा बाजूचा म्हणला ना 2026ला भरती हा राहू दे म्हणायचं. 26ला तर 26ला काय फरक पडत नाही मला, पण 26ला जरी ऍड आली आणि एवढ्या 2 महिन्यामध्ये जरी जाहिरात आली ना तरी तिथं 1 नंबरला नाव आहे माझंच असणार आहे पोलीस भरतीमध्ये. एवढं मात्र मनामध्ये ठेवा आणि तेव्हा अभ्यास करा, तेव्हा तुमचं कव्हर होणार आहे. त्यासाठी सिलेबस करा, टॉपिकच्या टेस्ट करा आणि प्रश्नपत्रिका करा. या 3 गोष्टींचं तुम्ही काय करा, कॉम्बिनेशन ठेवा, एकत्रीकरण करा, दिवसाचं शेड्यूल ठेवा. स्वतःला बंद खोलीमध्ये डायरेक्ट बंद करून घ्यायचं एखादी, आणि जोपर्यंत आपला निकाल लागत नाही तोपर्यंत कोणालाच काहीच सांगायचं नाही किती मार्क पडले आणि काय पडले. शांत राहायचं, शांत, फक्त करत राहा, ग्राउंड टेस्ट देत राहा. ओके, हे झालं नवीन विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर पोलीस भरतीला शेवटी काय वाचन करावे, आता हेच सांगितलं तुम्हाला. जे आहे ना हे सिलेबस करायचा, जे IMP दिलंय, समजा मी बॅच मध्ये तुम्हाला म्हटलंय की IMP, तर ही IMP लगेच तेवढं नोट डाऊन करून घ्या. मी काय सांगतो रे, कारण माझा अनुभव आहे तेवढा, त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे. मी एवढा वर्ष झाले पोलीस भरतीचा अभ्यास करतोय किंवा म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवतोय, तर मला माहिती आहे कोणकोणते प्रश्न येतात पेपरला, मग त्यानुसारच आपण करायची तयारी. ओके, ह्या पद्धतीने करा, 100% रिझल्ट येणार तुमचा. आणि नंतर PYQ पण करायचे तुम्हाला, प्रश्नपत्रिका वगैरे जे आहे ना त्या पण करायच्या आहे. आणि शेवटचं बघा काय तर, हा बस इथपर्यंत आहे. जास्त वेळ घेतला नाही, छोटं लेक्चर होतं, क्वालिटी होतं. आज तुम्हाला, मला पर्सनली असं वाटलं की मोटिवेशनची गरज आहे, म्हणून म्हटलं विद्यार्थ्यांना थोडं मोटिवेट करावं. कारण गणपती, नवरात्र याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी व्यस्त झालेत, बरेचसे का ज्यांना काहीच म्हणजे आता आठवतच नाही, त्यांच्या डोळ्यासमोर हेच येतंय. आणि त्याच्याच अपोजिट बाजूला काय माहिती का, काही काही मुलं दिवस रात्र अभ्यास करताय का, तर त्यांची चांगली वेळ आणण्यासाठी. आई वडिलांना फसवायचं नाही, ज्यांच्यासाठी जन्म घेतलाय त्यांच्यासाठी लढायचं, त्यांच्यासाठी मरायचं, एवढंच टार्गेट ठेवा फक्त बस. तुम्हाला काही जास्त कोणी असं दगड नाही करायचे, हे 2-3 महिने जीवतोड मेहनत करायची. नंतर तुम्हाला कोणी म्हणणार पण नाही पुस्तकाला हात लाव, असं म्हणाल का कोणी, धरी पोलीस झाल्यावर हे एवढा एकनाथ पाटील किंवा सह्याद्रीचा ठोकळा वाचून घे, असं म्हणणार आहे का? कशाला म्हणतील? एकदा मेरिटला नावाला संपलं
काय टेन्शन नसतं, पूर्ण लाईफ चेंज होईल, टर्निंग पॉईंट आहे. त्यासाठी सांगतोय, जे लोक अभ्यास करतात त्यांच्यात बसा, जे टाइमपास करतात त्यांना आजच सोडून द्या. राग आला तरी चालेल, वाईट वाटलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. काय कोणी आपल्याला आपलं स्वतःचं घर चालवत नाही, किंवा तुमचा मित्र झाला तर आपल्याला 2 मिनिटापुरता आनंद होतो म्हणून तो आपलं घर चालवणार आहे का? नाही चालवणार. आपली जबाबदारी आपल्यालाच पूर्ण हे करायची. म्हणून सांगितल्याप्रमाणे ही जी बॅच आहे एकदा 349 जाऊ द्या, खर्च होऊ द्या, काही टेन्शन नाही. बॅचमध्ये पण खूप तसंच सांगितलेलं आहे तुम्हाला. तुम्हाला नंबर पण दिलाय, काय अडचण असेल तर त्याच्यावर संपर्क करा. नवीन लेक्चर सोबत आपण परत एकदा भेटूया. धन्यवाद.